हॅलो स्टुडंट्स, हाव आर यू? कसे आहात सगळे? मजेत? ओके. मी लता बिर्ला अगस्ती करिअर इन्स्टिट्यूट कडनं घेऊन आले आहे तुमच्यासाठी सायन्स 1 चा फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. हे बघा माझ्या मागे दिसतंय बोर्डवर ग्रॅव्हिटेशन. मग इथे हे ऍपल वाली वगैरे इमेज का टाकली असेल? कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्रॅव्हिटेशन याच्याबद्दल आम्हाला कुणी सांगितलं तर सर इसॅक न्यूटन यांनी बरीच माहिती दिली. त्यांचा रिसर्च होता हा ग्रॅव्हिटेशन. एकदा एका झाडाखाली बसलेले, आम्हाला स्टोरी सगळ्यांनाच माहिती की ऍपलच्या झाडाखाली बसलेले, ऍपल खाली पडला. मग त्यांच्या मनात प्रश्न आला की हा ऍपल खालीच का पडला, हा वरती का नाही गेला किंवा हॉरिझॉन्टली का नाही गेला. आणि मग त्यांचा रिसर्च सुरू झाला आणि त्यांनी आम्हाला ग्रॅव्हिटेशन बद्दल सांगितलं. आज आपण या चॅप्टर मध्ये सायन्स 1 च्या फर्स्ट चॅप्टर मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये आम्ही सगळं डिटेलिंग करणार आहोत. सगळी स्टोरी आणि सगळं थेअरी आम्ही पूर्ण क्लिअर करणार आहोत. त्यासोबत मी प्रॉब्लेम्स पण घेणार आहे. ओके, तर लेट्स स्टार्ट ग्रॅव्हिटेशन. या काय काय शिकणार आहे ते पाहूया. तर या चॅप्टर मध्ये आम्ही ग्रॅव्हिटेशन मध्ये फर्स्ट ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय ते पाहणार. त्यानंतर सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन का? कारण ग्रॅव्हिटेशनल ही थेअरी प्लॅनेटरी मोशनला पण अप्लाय होते. आणि प्लॅनेटरी मोशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. आणि हे मोशन कोणतं? तर हे मोशन सर्क्युलर मोशन. तर आम्ही इथे ते पण डिस्कस करणार आहोत. त्यासोबत केपलर्स लॉ पाहणार आहोत. त्यानंतर न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ पाहणार आहोत. त्यानंतर ग्रॅव्हिटी म्हणजे काय, कारण आम्ही बऱ्याचदा ग्रॅव्हिटी बद्दल बोलतो. मग हे ग्रॅव्हिटी काय, तर ते ग्रॅव्हिटी पण पाहणार आहोत. त्यानंतर या ग्रॅव्हिटीमुळे जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार ते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे पण पाहणार. त्यानंतर त्या ग्रॅव्हिटी म्हणजे जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याचं व्हॅरिएशन, म्हणजे जर अर्थ सरफेसवर आहे किंवा अर्थ सरफेसवरनं आम्ही वरती हाईटवर गेलो किंवा डेप्थ मध्ये गेलो तर त्या जी सोबत काय होतं, त्याची व्हॅल्यू वाढते, कमी होते किंवा काय, तर ते सुद्धा डिस्कशन करणार आहोत. त्यासोबत आम्ही फ्री फॉल काय पाहणार आहोत. फ्री फॉल म्हणजे जर एखादी वस्तू एखाद्या हाईट वरनं जर आम्ही सोडली आणि ती फक्त अंडर ग्रॅव्हिटी जर खाली गेली तर काय होणार हे पण डिस्कशन करणार. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा प्लॅनेट्स रिव्हॉल्व होता एका हाईटवर तर दे पॉजेस अ एनर्जी, आणि ती एनर्जी कोणती तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि लास्ट पॉइंट आम्ही डिस्कस करणार एस्केप स्पीड. याच्यासोबत काय तर याच्यासोबत आम्ही जेव्हा जेव्हा आमचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स म्हणजेच न्यूमरिकल्स ते सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. तर या चॅप्टर मध्ये आम्ही एवढं सगळं डिस्कशन करणार. आता तुम्ही म्हणणार एकाच व्हिडिओमध्ये का, तर नाही, तुम्हाला त्यासाठी 2 ते 3 व्हिडिओ पाहिजे आहेत. आणि चला स्टार्ट करूया पहिल्या पॉइंट पासून. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. पहिला प्रश्न आहे आमचा, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. चॅप्टरचं नावच आहे ग्रॅव्हिटेशन. मग काय असतं ग्रॅव्हिटेशन? तर तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्स मध्ये खूप सारे मासेस आहे. या सगळ्या मासेस मध्ये मग मे बी प्लॅनेट्स असतील, तुम्ही आणि मी असेल, किंवा 2 चेअर असतील, 2 बिल्डिंग असतील, 2 फुटबॉल असतील, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या सगळ्यांमध्ये एक अट्रॅक्शन आहे. आणि ते अट्रॅक्शन कसं आहे तर म्युच्युअल अट्रॅक्शन आहे. म्युच्युअल अट्रॅक्शन म्हणजे काय तर समजा आपण 2 फुटबॉल घेतले. या फुटबॉल पाहूया. समजा हा एक फुटबॉल आहे ज्याचं मास आम्ही M1 कन्सिडर केला. दुसरा एक थोडासा मोठा फुटबॉल आहे ज्याचं मास M2 आहे. या फुटबॉलनी याला अट्रॅक्ट करणं, त्याचबरोबर या फुटबॉलनी याला अट्रॅक्ट करणं विथ फोर्स F. पण डायरेक्शन तुम्हाला माहितीये, यानी याला है ना. तू मेरे सामने मैं तेरे सामने. मग पुढे काय? अरे पुढे काहीच नाही, त्या दोघांचं म्युच्युअल अट्रॅक्शन, आणि त्यालाच ग्रॅव्हिटेशन असं म्हणतात. मग आता हे सगळ्या मासेस मध्ये असतं का? हो, युनिव्हर्स मधल्या सगळ्या मासेस सोबत असतं. पण हा फोर्स कोणता असतो तर हा फक्त आणि फक्त अट्रॅक्टिव्ह, रिपल्शन नाही. नेचरनीच आम्हाला अट्रॅक्शन दिलंय, रिपल्शन दिलेलं नाही. मग व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन काय कळालं आम्हाला? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मासेस इन द युनिव्हर्स इज कॉल्ड gravitation and the force is called gravitational force.
force is called gravitational force. चला, clear gravitation? The force of attraction between or the mutual attraction between two masses in the universe is called gravitation. Clear? सगळ्यांना कळालं? मग लिहूनच काढूया डेफिनेशन. ओके, attraction between two masses or two objects पण म्हणू शकतात, because we know all objects are possess masses, हो ना? or objects in the universe is called gravitation. मग ग्रॅव्हिटेशन बद्दल आम्हाला कुणी सांगितलं तर सगळ्यात आधी केपलर नावाच्या एका सायंटिस्टने आम्हाला याची माहिती दिली. ओके, मग केपलर्स लॉ पाहण्याच्या आधी आम्हाला थोडस हे कुठे अप्लाय होतं हे पाहूया. तर इट इज ऍप्लिकेबल टू ऑल फिनॉमिनॉन्स. ओके, मग त्या अर्थवरच्या असो किंवा अर्थच्या बाहेरच्या. मग अर्थच्या बाहेर म्हणजे कुठे, तर प्लॅनेटरी सिस्टम मध्ये. जर आम्ही प्लॅनेटरी सिस्टम पाहिला तर तिथे सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. ओके, तर आमचा पुढचा पॉइंट आहे सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन का पाहायचं, कारण आम्ही प्लॅनेटरी सिस्टम बद्दल बोलतोय. आता प्लॅनेटरी सिस्टम सगळ्यांना माहिती आहे. काय असते प्लॅनेटरी सिस्टम, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सन आहे सेंटरला आणि या सनच्या अराउंड खूप साऱ्या ऑर्बिट्स मध्ये आमचे प्लॅनेट्स फिरत आहे. बरोबर आहे, त्यांच्या सगळ्यांची एक ऑर्बिट फिक्स आहे. मग आता जर आम्ही या प्लॅनेटचं मोशन पाहिलं अराउंड दी सन, तर हे कोणतं मोशन आहे, तर हे सर्क्युलर मोशन आहे. कोणतं मोशन आहे, सर्क्युलर मोशन. मग कशाला सर्क्युलर मोशन म्हणायचं, तर सर्क्युलर मोशन इज दी motion of an object along the circumference of circle is called circular motion. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुमच्या समोर मी काढलेली ही प्लॅनेटरी सिस्टम. ओके, अजून मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड दी न्यूक्लियस. अजून जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मोशन ऑफ, सपोज माझ्या वरती जो सिलिंग फॅन आहे त्याला मी एक बलून टाय केला ॲट द एंड ऑफ टिप ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन आणि त्याचं मोशन जर आम्ही चेक केलं तर दिस मोशन इज अ सर्क्युलर मोशन. किंवा एक थ्रेड घेतला, त्याला दगड बांधला आणि तो जर आम्ही फिरवला हॉरिझॉन्टल प्लेन किंवा व्हर्टिकल प्लेन मध्ये, तर मोशन ऑफ दिस स्टोन इज अ सर्क्युलर मोशन. मग आता सर्क्युलर मोशन आम्हाला कळालं, पण या सर्क्युलर मोशनसाठी एक फोर्स लागतो आणि त्या फोर्सला म्हटलं जातं सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. मग काय असतो हा सेंट्रीपिटल फोर्स, तर सेंट्री म्हणजे सेंटर आणि पिटल मीन्स टुवर्ड्स, तर त्या फोर्सला सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणतात. सेंट्री मीन्स सेंटर आणि पिटल मीन्स टुवर्ड्स. म्हणजे ज्या फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल असेल त्या फोर्सला आम्ही सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणतो. आता सेंट्रीपिटल फोर्सला अजून एक नाव सेंटर सिकिंग, म्हणजे ज्याची डायरेक्शन नेहमी टुवर्ड्स दी सेंटर असेल त्याला सेंटर सिकिंग असं पण म्हणतात. ओके, मग हा सेंट्रीपिटल फोर्स जो आहे, जसा हा प्लॅनेट या ऑर्बिटमध्ये फिरतोय, मग हा सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, हा तयार होतो का, नाही. सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय एक्सटर्नल एजन्सी, म्हणजे बाहेरून कुणीतरी देतं. मग इथे कोण देणार, तर इथे जो फोर्स सेंट्रीपिटल फोर्स पाहिजे तो दिला जातो आमच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. मग आता सेंट्रीपिटल फोर्स आहे म्हणजे तिथे त्याचं ऍक्सेलरेशन असलं पाहिजे आणि त्या ऍक्सेलरेशनला आम्ही सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन म्हणतो. काय म्हणतो, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. मग या सेंट्रीपिटल फोर्सचं आम्हाला थोडंसं डेरिवेशन पाहिजे, छोटंसं डेरिवेशन पाहिजे. मग काय डेरिवेशन आहे, तर सेंट्रीपिटल फोर्सला आम्ही सिम्बॉल घेऊया CPF. व्हॉट इज हिअर CPF,
सेंट्रीपिटल फोर्स, आणि या फोर्सला कोणी दिलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. मग हा सेंट्रीपिटल फोर्स याचा फॉर्म्युला काय, तर तुम्हाला माहिती आहे प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी सन, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी लागणारे या फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. व्हॉट इज m हिअर, m इज द मास ऑफ प्लॅनेट, v स्पीड ऑफ प्लॅनेट, आणि r त्याचं डिस्टन्स फ्रॉम सन. ओके, मग m म्हणजे मास ऑफ प्लॅनेट, v म्हणजे स्पीड ऑफ प्लॅनेट, आणि r म्हणजे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. ओके ओके, मग सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला मिळाला आम्हाला काय, mv²/r. ओके, मग आता यानंतर आमचा पुढचा पॉइंट काय, तर आम्ही आता केपलरचे 3 लॉ पाहणार आहोत. ओके, केपलर्स लॉ. ऑफ ग्रॅव्हिटेशन. सर एक मिनिट थांबवता का. केपलर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग या केपलरनी आम्हाला ग्रॅव्हिटेशन बद्दल काही लॉज दिले, 3 लॉज. यानंतर न्यूटनची थेअरी आली. मग तुम्ही सगळेजण विचार करत असणार आधी केपलरनी जर सांगितलंय मग परत न्यूटन का, कारण त्यांच्या दोघांच्याही थेअरीमध्ये थोडेसे चेंजेस होते. काय चेंजेस होते हे आम्ही न्यूटनचा लॉ शिकल्यानंतर आम्ही डिस्कस करणार आहोत. पण आधी केपलर्स लॉ पाहूया. केपलरचे 3 लॉ त्यांनी सांगितले. पहिला लॉ होता त्याचा फर्स्ट लॉ, ज्याला आम्ही लॉ ऑफ ऑर्बिट म्हणू शकतो. व्हॉट इज फर्स्ट लॉ, वी कॅन से इट इज अ लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणजे काय, तर आम्ही जे आता प्लॅनेटरी सिस्टम पाहिलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती जी ऑर्बिट आहे सन सेंटरला आहे. आम्ही न्यूटनच्या थेअरीनुसार शिकलो की सन सेंटरला आहे आणि ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी स्पेरिकल शेल ऑर दी सर्क्युलर ऑर्बिट. ओके, मग हा ऑर्बिट सर्क्युलर आहे असं आम्हाला न्यूटननी सांगितलं. पण केपलरनी याच्यावर नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तो जो ऑर्बिट आहे तो इलिप्टिकल आहे. मग इलिप्स म्हणजे काय, की जर सपोज तुम्ही आईस्क्रीमचा कोन घेतला, आईस्क्रीमचा कोन सगळ्यांना माहिती आहे, आईस्क्रीम खाता, रोज खाता है ना. आणि या आईस्क्रीमचा जर आम्ही एक असा पार्ट कट केला तर ते जे आम्हाला मिळणार दॅट इज इलिप्स. ओके, मग त्या इलिप्स मध्ये सगळे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत आहे. मग सन कुठे आहे, आणि जर आम्ही इलिप्स मध्ये पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की एक रेडियस, सपोज आपण याला ए म्हटलं आणि दुसरी रेडियस बी, तर ह्या दोन्ही इक्वल नाही सर्कल सारख्या. सर्कलमध्ये सगळ्या रेडियस सारख्या असतात, पण इलिप्स मध्ये एक ही जी ए वाली रेडियस आहे ही ए बी पेक्षा ग्रेटर असते. म्हणजे ह्या दोन्ही रेडियस सारख्या नाही. आणि इथे एक फोकस असतो. आता फोकस म्हणजे काय, तर फोकस म्हणजे जर मी एखाद्या इन्क्लाइंड प्लेनचा एक ट्रायंगल कट केला आणि तो कुठेही ठेवला, कोणत्याही पॉइंट्सला या इलिप्स मध्ये ठेवला, तर त्याच्या याची बेरीज सेम येते. ओके, मग किती फोकस असतात, तर इलिप्स मध्ये 2 फोकस असतात, एक लेफ्ट साइडला एक राईट साइडला. आणि मग केपलरच्या लॉ नुसार हा तुमचा सन इथे सेंटरला नाही तर कुठे होता, तर सेंटरच्या ऐवजी तो फोकसला होता. ओके, सन कुठे आहे, तर फोकसला. हे कुणी सांगितलं आम्हाला, तर हे आम्हाला सांगितलं आमच्या केपलरनी फर्स्ट लॉ मध्ये. मग त्याचा फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ ऑर्बिट. मग काय सांगितलं त्यांनी, की ऑल दी प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी सन in an elliptical orbit and sun is at one of the foci of this ellipse. ओके, जर आम्ही स्टेटमेंट त्याचं पाहिलं तर त्याचं स्टेटमेंट होतं की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड दी सन in an
around the sun in an elliptical orbit. And sun is at one of the foci of ellipse. म्हणजे पहिल्या लॉ मध्ये केपलरचं म्हणणं होतं सन फोकसवर आहे, सेंटरला नाही, आणि ती जी ऑर्बिट आहे ती सर्क्युलर नाही, इलिप्टिकल आहे. हा त्याचा फर्स्ट लॉ होता. त्यानंतर केपलरनी आम्हाला सेकंड लॉ दिला, केपलर सेकंड लॉ. याला आम्ही लॉ ऑफ ऑर्बिट, जसं फर्स्ट लॉला म्हटलो तसं याला लॉ ऑफ एरिया म्हणू शकतो किंवा लॉ ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, लॉ ऑफ एरिया. काय होता न्यूटनचा सेकंड लॉ? जर सपोज मी हा इलिप्स कन्सिडर केला, हा आमचा एक रेडियस ए म्हणजे ज्याला सेमी मेजर ॲक्सिस म्हणू शकतो, आणि हा बी म्हणजे सेमी मायनर ॲक्सिस, आणि हा तुमचा फोकसवर सन आहे. ओके, आणि प्लॅनेट्स जर इथे रिव्हॉल्व होत आहे, प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत आहे नियर टू सन. सपोज मी या 3 पोझिशन कन्सिडर केल्या नियर टू सन, आणि त्या इकडे पण जाणार आहेत तो सेम प्लॅनेट याच ऑर्बिटमध्ये. ओके, पोझिशनला आपण नाव देऊया. ओके, ही पोझिशन म्हटली P1 आणि ही सपोज घेतली P2, ही पोझिशन घेतली P3 आणि ही पोझिशन घेतली P4. ओके, एकाच ऑर्बिटमध्ये तो फिरतोय. तो काही पॉइंटला P1 ला होता आणि तो P2 ला गेला, पण तुम्हाला माहिती आहे इट टेक सम टाइम T. वी कन्सिडर हियर टाइम T. तो P3 टू P4 गेला तेव्हा टाइम होता T. पोझिशन्स आर सेम है ना. मग या P1 नी P2 आणि P1 नी जो काही सन सोबत एरिया स्वाईप केला किंवा स्वेप्ट केला तो एरिया, आणि या P3 टू P4 या पोझिशन मधला एरिया सन सोबत जर आम्ही अटॅच केला तर हा एरिया P1 टू P2 विथ सन, समजा सनच्या पोझिशनला आम्ही यस म्हटलं तर P1 यस P2 आणि हा P4 यस आणि P3, these areas are same असं केपलरनी सेकंड लॉ मध्ये सांगितलं. म्हणजेच जर आम्ही स्टेटमेंट वाचलं तर एरिया स्वेप्ट बाय द प्लॅनेट्स विथ सन in time T is same as that of area swept by the same planet in same timing. Okay, these areas are same. Okay, जर आम्ही स्टेटमेंट पाहिलं तर the line joining the planet, केपलरचा सेकंड लॉचा जो स्टेटमेंट आहे तो आहे the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. म्हणजेच काय तर एरिया सेम आहे, पण त्यासाठी कंडिशन काय तर टाइम टेकन बाय दिस प्लॅनेट टू कव्हर दिस डिस्टन्स फ्रॉम P1 टू P2 अँड P3 टू P4 शुड बी सेम. टाइम इंटरवल सेम, एरिया स्वेप्ट बाय दिस प्लॅनेट शुड बी सेम. असं केपलरचा सेकंड लॉ होता. ओके, सेकंड लॉ कळाला. मग एरिया P1 यस P2 is equals to area swept by the same planet for position P3 yes to P4. आणि या दोघांसाठी लागलेला जो टाइम होता तो सेम होता. ओके, टाइम काय होता दोन्हीकडे सेम, तर एरिया पण सेम.
हा झाला केपलरचा सेकंड लॉ. आणि केपलरचा थर्ड लॉ होता, त्याला केपलर्स थर्ड लॉ इज कॉल्ड लॉ ऑफ टाइम पिरियड. केपलर्स थर्ड लॉ, ज्याला आम्ही लॉ ऑफ टाइम पिरियड और टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असंही म्हणू शकतो. मग टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय होता, तर जर सपोज आम्ही तोच इलिप्टिकल ऑर्बिट घेतला, ओके, आणि ही नेहमीसारखं सेमी मायनर आणि सेमी मेजर ऍक्सिस कन्सिडर केले. सन इथे आहे, ओके, इट्स अ पोझिशन ऑफ सन ॲट वन ऑफ दी फोकाय, आणि हा प्लॅनेट या ऑर्बिट भोवती फिरतोय. ओके, सपोज असा फिरतोय, तर याला जो टाइम लागला टू कव्हर दिस होल इलिप्टिकल ऑर्बिट, तर त्याचं म्हणणं होतं की दिस टाइम पिरियड स्क्वेअर ऑफ दिस टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे काय, तर दिस आर इज अ ॲव्हरेज रेडियस ऑफ इलिप्स. आता इथे ही जी रेडियस आहे ही ॲव्हरेज का, कारण इलिप्स आहे, दोन्ही रेडियस वेगवेगळे आहेत. ओके, आणि मग एक रेडियस जास्त आणि एक रेडियस कमी असल्यामुळे ॲव्हरेज. मग आर इज इक्वल्स टू काय, तर ए प्लस बी अपॉन 2. ए प्लस बी अपॉन 2. ए सेमी मेजर ॲक्सिसची रेडियस आणि बी सेमी मायनर ॲक्सिसची रेडियस बी, आणि ॲव्हरेज म्हणजे ए प्लस बी अपॉन 2. म्हणजेच हा फॉर्म्युला कसा लिहिता येईल, तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए प्लस बी बाय 2 होल क्यूब. ओके, मग ए प्लस बी अपॉन 2 इज अ ॲव्हरेज रेडियस ऑफ इलिप्स. ओके, केपलरचे जे 3 लॉ आहेत त्यातला पहिला लॉ सांगितलं त्यांनी की ती जी ऑर्बिट आहे ती सर्क्युलर नाही, ती इलिप्टिकल आहे. दुसऱ्या लॉ मध्ये त्यांनी सांगितलं की एरिया स्वेप्ड बाय दिस प्लॅनेट इन सेम टाइम इंटरवल इज सेम, पण हा एरिया कुणासोबत घेतलाय, तर विथ सन. ओके, आणि तिसरा त्यांनी लॉ सांगितला की टाइम पिरियड जो काही रिव्होल्यूशनचा टाइम पिरियडचा स्क्वेअर आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, आणि आर म्हणजे इथे ॲव्हरेज रेडियस ऑफ इलिप्स. असं केपलरचे हे 3 लॉ होते. यानंतर आम्हाला थेरी जी मिळाली ग्रॅव्हिटेशनची ती न्यूटनची.